नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण 100 गावं 100 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी हेडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली. सरकारनं केलेली सर्व कामं मुंबईकरांपर्यंत पोहोचवणार. तसंच रखडलेले प्रकल्प कसे गतीनं सुरू आहेत हे मुंबईकरांना पटवून देणार. पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस ठाम. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्पष्टोक्ती. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना लागली मार्गी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या प्रकल्पाला प्रारंभ. अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचं नागरिकांचं स्वप्न होणार साकार. पुण्यामध्ये मोठा प्रकल्प येणार. बजाज फिन्सर्व्ह कंपनीचा राज्य सरकारसोबत करार. 20,000 तरुणांना पुढील 5 वर्षात नोकऱ्यांची संधी. मोसमी पाऊस उद्या केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. महाराष्ट्रात मात्र मान्सून 10 जूनपर्यंत येण्याची शक्यता. मुंबईसह राज्यातील उष्णतेत मोठी वाढ. दमट हवामानामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अजूनही 2020 सालच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत. अद्यापही मिळाली नाही 109 कोटी विम्याची रक्कम. लोकलच्या 3ही मार्गावर आज मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी ते गोरेगाव, तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. मुंबईच्या म्हाडा लॉटरीमधून मध्यम गटातील दादरमधील घर सोडतीतून वगळलं. रहिवाशानं घरावरती दावा करत कोर्टात धाव घेतल्यानं म्हाडाचा निर्णय. मुंबई पोलीस दलातील 250 निरीक्षकांच्या बदल्या. 20 अधिकाऱ्यांचा बढतीसाठी पात्र निवड सूचीमध्ये समावेश. पिंपरी चिंचवडमधील नाट्यगृहांची भाडेवाढ. 1 जुलैपासून होणार अंमलबजावणी. भरमसाठ दरवाढीवरती नाट्यप्रेमींकडून नाराजी. रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ आंबेत खाडी पूल बंद असल्यानं स्थानिकांची गैरसोय. पुन्हा पूल लवकर खुला करण्याची मागणी. आणि मुंबई पालिका क्षेत्रातील धोकादायक तसंच शहर विद्रूप करणारे होर्डिंग्स 3 दिवसात हटवणार. पालिका प्रशासनानं दिले आदेश. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 100 गावं 100 बातम्या. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आणि या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती बैठक पार पडली. यासाठी मुंबईतील भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या धर्तीवर या बैठकीमध्ये रणनीती ठरवली गेल्याची माहिती मिळते. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. माझ्यावरती टीका करा, मी कामातून उत्तर देईन. तसंच आम्ही पातळी कधी सोडलेली नाही आणि सोडणार देखील नाही असं श्रीकांत शिंदे म्हणाले. संजय राऊतांविरोधात शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत आणि सामनाच्या कार्यालयात संजय राऊत यांच्यासाठी रेबीज इंजेक्शनचा बॉक्स कुरिअरनं पाठवणार असल्याचं शिवसेना नेते किरण पावसकर यांनी म्हटलंय. संजय राऊत यांना आजार झालाय. आधी ते मुंकायचे, आता थुंकतात, म्हणून त्यांना औषध पाठवत असल्याचं पावसकर म्हणाले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी कुणासमोरही झुकणार नाही. काहीतरी द्या म्हणून पदर पसरणार नाही. जनतेसमोर पदर पसरेन. माझ्या भूमिका कुणाच्या आडून नसतात. तुम्ही धीर धरा आणि विश्वास ठेवा असं म्हणत पंकजा मुंडेंनी भावनिक वक्तव्य केलं. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे लोकसभा मतदारसंघावरती दावा केलाय. मात्र कोणत्याही परिस्थितीत पुण्याची जागा लढवण्याचा ठाम निर्धार काँग्रेसनं केलाय. याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील बहुचर्चित क्लस्टर योजनेचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित असतील. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरती असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार आहे आणि क्लस्टर योजनेमुळे अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचं नागरिकांचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. कर्ज सुविधा देण्याबरोबरच वित्तीय व्यवहार करणाऱ्या कंपन्यांमध्ये देशात आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या बजाज फिन्सर्व्ह कंपनीनं पुण्यामध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्याचसोबत राज्य सरकारची बजाज फिन्सर्व्ह कंपनीनं करार केला असून मुंढवा इथे 19 एकर जागेमध्ये कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवा प्रकल्प उभारला जाणार आहे. दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग तसंच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत पोहोचलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास संथ झालाय. मात्र मोसमी पाऊस सोमवारी केरळमध्ये आणि 10 जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आणि 5 जूनला अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्व भागामध्ये चक्रीवादळ तयार होणार आहे. तसंच येत्या 48 तासात याच भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला असून आलापल्ली नागेपल्ली क्षेत्रात सुद्धा पावसाच्या सरी कोसळल्या आहेत आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. धाराशिवमधील शेतकऱ्यांना 2020 मधील खरीप हंगामातील पिकांच्या विमा रकमेची प्रतीक्षा करावी लागते. पीक विम्याची 109 कोटींची रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. मात्र अजूनही ती रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम कधीपर्यंत मिळणार असा सवाल संतप्त शेतकरी करतायत. मावळमधील तुंगकिल्ला परिसरातील गावात एसआरटी पद्धतीनं भात लागवडीला सुरुवात झाली आणि एसआरटी तंत्रज्ञानामुळे भात लागवडीवरती होणारा वारेमाप खर्च कमी होतोय. त्यामुळे बहुतेक शेतकरी भात लागवडीसाठी एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करतात. जून उजाडला तरी अंगाची काहिली करणारी उष्णता काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मुंबईमध्ये पारा 35 अंश असला तरी 42 डिग्री उष्णता असल्याचं जाणवतंय. उष्णतेची ही लाट आणखी 2 दिवस कायम राहणार आहे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी उपलब्ध झालेल्या मध्यम गटातील एका घरावरती रहिवाशानं दावा करत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4083 घरांच्या सोडतीतून दादरमधील हे घर वगळण्यात आले. मुंबई पोलीस दलात कार्यरत 250 पोलीस निरीक्षकांसह 106 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. शिवाय सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक पदावरती बढती मिळालेल्या 8 अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं नाट्यगृहांच्या भाड्यात दरवाढ केली आणि नवीन दरांची 1 जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या भरमसाठ दरवाढीमुळे या चळवळीला खो बसण्याची भीती व्यक्त केली जाते. दादरमधील चित्रा सिनेमागृह पुन्हा एकदा सुरू झाल्यानंतर लालबागमधील भारतमाता सिनेमागृह सुद्धा कात टाकणार आहे. भारतमाताच्या नूतनीकरणाचं काम वेगात सुरू असून गणेशोत्सवापर्यंत हे सिनेमागृह रसिकांसाठी खुलं होणार असल्याचं सांगितलं गेलंय. मुंबई विद्रूप करणारे होर्डिंग लवकरच नाहीसे होणार आहेत. होर्डिंग हटवण्याचे आदेश पालिका मुख्यालयातून 24 वॉर्डांना देण्यात आले असून 3 दिवसात हे होर्डिंग प्रशासनाला हटवावे लागणार आहे. महिला कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी चंद्रपुरात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. या प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्यावर तातडीनं कारवाईची मागणी करण्यात आली. रत्नागिरीतल्या महाप्रळमध्ये आंबेत खाडीवरचा पूल वर्षभरापासून बंद असल्यामुळे वाहन चालकांचा प्रचंड हाल होत आहे. पूल बंद असल्यानं वाहन चालकांना जेटीच्या मदतीनं पलीकडे जावं लागतंय. त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत असून लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी केली जाते. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात धाब्यावरती जुगार खेळणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 181 मोबाईल्स आणि 17 लाखांची रोकड असा जवळपास 2 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. चंद्रपुरात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका दलालानं माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या मुलाची फसवणूक केली. ताडोबातील कुवार सफारीसाठी त्यांच्याकडून 40,000 रुपये दलालानं घेतले आणि या प्रकरणी वनाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नवी मुंबई महानगर परिसरात असलेल्या 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली असून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत आणि याबाबत योग्य निर्णय झाल्यास पालिका क्षेत्रात राहणाऱ्या हजारो नागरिकांना हा मोठा दिलासा असेल. नवी मुंबई महानगरपालिकेनं स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावरती अनेक वस्तूंची खरेदी केली. यामध्ये स्टीलच्या कचऱ्याच्या डब्याचाही समावेश होता आणि त्यातील खराब डबे दुरुस्त करण्याऐवजी थेट फेकले जात असल्यामुळे पालिकेच्या कारभारावरतीच संशय घेतला जातोय. वापरण्याजोग्या डब्यांची दुरुस्ती का होत नाहीये असा सवाल नागरिक उपस्थित करू लागलेत.
पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी गोरेगाव दरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती तसंच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येतोय. हा ब्लॉक आज दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे आणि या कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर विविध देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि सीएसएमटीहून सकाळी 9:30 ते दुपारी 2:45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील. हिंदमाता परिसरामध्ये पावसामुळे साचलेलं पाणी उपसून ते साठवण्यासाठी प्रमोद महाजन उद्यान आणि सेंट झेवियर्स मैदानातील भूमिगत साठवण टाकी बांधण्याचं काम पूर्ण झालंय आणि या दोन्ही टाक्यांची क्षमता 6.48 कोटी लिटर इतकी आहे. बुलडाणा जिल्ह्यातून संत गजानन महाराजांच्या पायी दिंडीनंतर खामगावच्या घाटपूर येथील श्रीधर महाराजांची ही पायी दिंडी देखील पंढरपूरकडे रवाना झाली आणि यावर्षी या पायी दिंडीचं 24वे वर्ष आहे. अनेक वारकरी या पायी दिंडीत सहभागी झालेत आणि मजल दरमजल करत ही पायी दिंडी पुढचे 22 दिवस पायी प्रवास करत पंढरपूर गाठणार आहे. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून कोटा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 8 जूनपासून व्यवस्थापन कोटा, इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. मुंबई सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाबाबत केलेल्या तक्रारींचं निराकरण व्हावं यासाठी मुंबई महानगरपालिकेनं व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध केलाय आणि या क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या घनकचराविषयक तक्रारींचं निराकरण केलं जाईल. नवी मुंबईतल्या वंडर पार्क इथे स्काय व्हीलला अपघात झाला. या अपघातात 7 जण जखमी झालेत. 7 पैकी 4 जणांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांवरती अंकुश ठेवण्यासाठी राज्य परिवहन विभागात 187 इंटरसेप्टर वाहनं दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या रस्ते सुरक्षा सुधारणा आणि अंमलबजावणी निधीतून ही वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत. कमी उत्पादनामुळे डाळीची होणारी दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं साठ्यावरती मर्यादा आणली आहे. या अंतर्गत किरकोळ दुकानात कमाल 5 टनापर्यंत साठा करता येणार आहे तर घाऊक विक्रेता 200 टन डाळीचा साठा करू शकतो. अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागात सोमवारी पाणी येणार नाहीये. जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे 16 तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे काही भागात पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असून काही भागात कमी दाबानं पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं. मुंबईतील पाणीपट्टीमध्ये 6 ते 7% वाढ करण्यात येणार असल्याची अंमलबजावणी 16 जूनपासून करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांच्या अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. मुंबईतील 60 ठिकाणं पूरमुक्त होणार आहेत. हिंदमाता, भरणी नाका, भायखळा, सायन, माटुंगा, महालक्ष्मी आणि नायर हॉस्पिटलचा यात समावेश आहे. पावसाळ्यात शहरात पाणी तुंबू नये यासाठी पालिका प्रशासनानं विविध उपाययोजना हाती घेतल्यात आणि काही ठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्राचं काही होऊ द्या पण आगामी विधानसभा निवडणुकीत मी पराभूत होणार नाही असं वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी चंग बांधलाय पण जळगाव ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय. मुंबईमध्ये डेंग्यूच्या आजारानं डोकं वर काढल्या. राज्यातील इतर शहरांपेक्षा मुंबई शहरात आतापर्यंत सुमारे 335 डेंग्यू विषाणू आजाराच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 50% वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघाडी ते शिंगाडी या रस्त्याचं काम अपूर्ण असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत आणि रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खडी बाहेर आल्यानं दुचाकी वाहनं घसरून अपघातांचं प्रमाण वाढलंय. दानापूर पुणे एक्सप्रेसमधून तस्करी होत असल्याच्या संशयातून पोलिसांनी 59 मुलांना ताब्यात घेतलं होतं. यातील काही मुलांना जळगाव इथल्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. या मुलांच्या भेटीसाठी बिहारमधून त्यांचे पालक जळगावात आले. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबरोबरच चंद्रपूर लोकसभेची देखील पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे कारण निवडणूक आयोगानं चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलंय. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त झाली आहे. अहमदनगरच्या नामांतराबाबत आमचा काहीच आक्षेप नाही. फक्त नाव देऊन भागणार नाही तर त्याचा विचार तुम्ही स्वीकारला पाहिजे. आतापर्यंत भाजपनं महापुरुषांचा जो अवमान केलाय तो अवमान आता नामांतर करून भरून निघणार नाही अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. जगाची गरज ओळखून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करणारी व्यवस्था म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण. आमचं सरकार येऊन 10-11 महिने झाले पण तरीही आमची वेगानं सुरुवात आहे आणि महाविकास आघाडीच्या काळातील 33 महिन्यांचा कालावधी अक्षरशः वाया गेला असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.
यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला चांगली राजकीय संस्कृती दिली आहे, त्या संस्कृतीचं सर्वांनी पालन करायला हवं असा सल्ला अजित पवारांनी संजय राऊतांना दिलाय. तर धरणात लघुशंका करण्यापेक्षा थुंकणं केव्हाही चांगलं असा पलटवार राऊतांनी केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही चर्चा करू, त्यावेळेस कोणत्या जागा कोणाला द्यायच्या यावरती चर्चा करता येईल. शेवटी मेरिटवरती आपण जागा लढवणार आहोत, मात्र अहमदनगरची जागा आपल्याला मिळावी अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय. दरम्यान शरद पवार देखील संजय राऊत यांच्यावरती नाराज असल्याचं कळतंय. राऊतांवरती प्रश्न विचारल्यावर पवारांनी बोलणं टाळलं. संजय राऊत आणि अजित पवारांच्या वादावरती छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणामध्ये जुगलबंदी रंगत असते, एका घरामध्ये भांड्याला भांडं लागत असल्याचं भुजबळ म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवरती टीका केली आहे. खोटं हिंदुत्व ओबीसीवरती भाजपकडून लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच संजय राऊतांवरती देखील त्यांनी हल्लाबोल केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवरती गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात 9 ठिकाणी दंगली घडवण्याचा भाजपचा प्लान असल्याचं नाना पटोले म्हणाले. लालू प्रसाद, नितीश कुमार आणि छगन भुजबळ यांना संपवण्याचं काम भाजपनं केलं. राज्यामध्ये खोकेवाल्यांचं सरकार आलंय. जे ओबीसी नेते बोलतील त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरू आहे. तरी सुद्धा भुजबळ साहेबांनी ओबीसींचा लढा सुरूच ठेवलाय असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. शरद पवारांनी भाकरी फिरवली, त्यानुसार संघटनेत बदल केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं. कार्यकर्त्यांना तयार करणं हा शिबिराचा उद्देश असतो असंही यावेळी अजित पवार म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पंकजा मुंडे यांच्याकडे एका कार्यकर्त्यानं नवीन पक्ष काढण्याची मागणी केली. पंकजाताई, तुम्ही नवीन पक्ष काढा, त्याला तुमचे अथवा गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव द्या. आम्ही जीवाचं रान करू, रक्ताचं पाणी करू, वेळ पडली तर रक्त सांडू, मात्र तुम्ही स्वतःचा पक्ष काढा, अशा भावना कार्यकर्त्यांना व्यक्त केल्या. भाजपचे माजी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या वयाच्या 67व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. काल झालेल्या भाजपच्या बैठकीत ते उपस्थित होते आणि त्यावेळेस त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर त्यांना भंडारा शहरातील लक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उद्या त्यांच्या मूळ गावी पवनी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉक्टर तात्याराव लहाने यांचा राजीनामा सरकारनं मंजूर केल्यानंतर लहाने यांनी शासनाचे आभार मानलेत. यापुढे खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून आयुष्यभर रुग्णसेवा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अशाच आणखी काही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. तिरुमाला कोकोनट ऑइल.